Hello and welcome to today's session of Mobile Application Development MAD Math. तर आपण शिकत आहोत युनिट नंबर 5. द नेम ऑफ युनिट इज ॲक्टिव्हिटी अँड मल्टीमीडिया विथ द डेटाबेसेस. तर मागच्या सेशनमध्ये आपण जे काही टेक्स्ट टू स्पीचपर्यंतचा जो पार्ट होता तो कव्हर केला होता आणि त्यानंतर आपण मेथड डिस्कस करणार होतो. तर आता टेक्स्ट टू स्पीच क्लाससाठी आपल्याकडे काही मेथड्स अवेलेबल आहेत, जसं की आपल्याकडे ॲड स्पीच, जसं की ॲड स्पीच, गेट लँग्वेज, इज स्पीकिंग, सेट पिच, सेट स्पीड रेट, शट डाऊन अँड स्टॉप. तर अशा प्रकारे आपल्याकडे मेथड्स आहेत की ज्याचा यूज करून आपण एकतर ॲड स्पीचमध्ये आपण काय करतो, जे काही स्ट्रिंग टेक्स्ट असतं आणि जे काही स्ट्रिंग फाईल नेम असतं हे ॲज अ आपण पॅरामीटर म्हणून त्याच्यामध्ये देतो. दिस मेथड ॲड्स अ मॅपिंग बिटवीन स्ट्रिंग ऑफ टेक्स्ट अ साऊंड फाईल. आता याच्यामध्ये काय होतं की जे काय आपलं टेक्स्ट असतं ते टेक्स्ट आणि ते काय जे काय आपली साऊंडची फाईल असते तर ते मॅप करण्यासाठी काम केलं जातं. याचा अर्थ काय राहतं, ॲड स्पीच अँड इट ॲड्स मॅपिंग बिटवीन स्ट्रिंग ऑफ टेक्स्ट अँड अवर साऊंड फाईल. So the next method is a get language. This method will return a local instant describing the language. तर जी काय लँग्वेज आपल्याला पाहिजे असेल ती सिलेक्ट करू शकतो आणि ते आपण तिथे यूज करू शकतो. थर्ड मेथड इज स्पीकिंग मेथड. दिस मेथड चेक्स वेदर द टेक्स्ट टू स्पीच इज इंजिन इज बिझी स्पीकिंग. याचा अर्थ काय राहतं की एखादं आपण ऑलरेडी इन्स्ट्रक्शन किंवा ऑलरेडी आपण एखादा टेक्स्ट स्पीक केलेला असेल आणि तो ऑलरेडी स्पीकमध्ये असेल म्हणजे तो बिझी आहे का ते चेक करायचं काम असतं. म्हणजे आपण एखादा सर्च केला किंवा ते ॲक्च्युलीमध्ये आउटपुट आपल्याला देत असतं आणि त्याच्यामध्ये तर तो काय असणार आहे, तो बिझी असणार आहे ऑलरेडी. मग ते सगळं आयडेंटिफाय करायचं, ते चेक करायचं काम करतं इज स्पीकिंग मेथड. So the next method is a set pitch in bracket float pitch. तर पिच हे जे असतं ते आपण एक स्पीड असतं आपला बोलण्याचा तर ते बघण्याचं काम करतं. दिस मेथड सेट्स द स्पीड पिच ऑफ अ टेक्स्ट टू स्पीच इंजिन. आता कसं राहतं की काही जर मोबाईलमध्ये तुम्ही जर जास्त सेटिंगमध्ये जर टाईम घेतला असाल तर तुम्हाला काही ठिकाणी काय राहतं की गुगल टेक्स्ट टू स्पीक असेल तर अशा प्रकारे आपल्याला गुगल काय करतं की एक इंटरफेस दिलं की त्याच्यामध्ये तुम्ही जे काही टेक्स्ट स्पीक करता तर त्यानुसार ते काम करत राहतं. म्हणजे टेक्स्ट टू स्पीक असेल म्हणजे आपण ज्या लँग्वेजमध्ये बोलतो त्या लँग्वेजमध्ये ह्याच्यामधून आपल्याला बऱ्याच गोष्टी सर्च पण करता येतात. मग ते काय करतं, रिकग्नाईज करायचं काम करतं. ठीक आहे, तर हे अशा प्रकारे काम करतं. आता आपण हा जो इंटरफेस आहे तो क्लोज करूया आणि जी काही पुढची मेथड आहे ती आपण बघूया. की त्यानंतर जी काही पुढची मेथड असणार तर फिफ्थ मेथड असणार आहे ती असणार आहे सेट स्पीच रेट ऑफ द फ्लो रेट. त्याच्यामध्ये काय असणार आहे, आपलं जे काही आपण स्पीडनं आपण बोलतो त्याच्यामध्ये तर तो जो काही रेट असणार आहे तर तो त्याच्यामध्ये आपल्याला घेऊ शकता येतं. म्हणजे कसं असतं सेटिंगमध्ये बऱ्याच वेळेला टॉकबॅकच्या वेळेला काय असतं की ह्या मेथडमध्ये आपण काय करतो की त्याच्यामध्ये आपल्याला सेटिंगमध्ये असतं की बाबा तुमचं स्पीड काय पाहिजे, म्हणजे स्लो पाहिजे, फास्ट पाहिजे, मिडियम पाहिजे. तर या प्रकारे या गोष्टी करू शकतो. त्यानंतर आहे नेक्स्ट आहे शट डाऊन मेथड. त्यानंतर आहे स्टॉप मेथड. शटडाऊनमध्ये काय करू शकतो, एखादा रिसोर्स आपण जर यूज केला असेल त्या मेथडमध्ये तर तो त्यानुसार रिलीज करू शकतो. स्टॉप मेथडमध्ये बघतो जे काही आपण स्पीकिंग चालू असणार इन प्रोसेसमध्ये. ओपन यूट्यूब. तर असं मी गुगलला सांगितलं तर ते काय सांगतं मला की तुमचा मोबाईल एरोप्लेन मोडवरती असल्यामुळं सध्या तुम्ही ह्या मोमेंटला हेल्प करू शकत नाही आहे. जसं आपल्याला हे मॅसेज डिस्प्ले होतं सिमिलर वेनं आपल्याला ते सांगतं पण की युअर फोन कांट युअर फोन्स इज एनरोलमेंट सो कांट हेल्प विथ दॅट मोमेंट. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे एक्झाम्पल डे टू डे लाईफमध्ये आपण बऱ्याच ठिकाणी यूज पण केलेलं आहे. ठीक आहे, तर नेक्स्ट पॉईंटला आपण सुरुवात करूया. ओपन द गुगल क्रोम. तर पुन्हा तसाच सेम आपल्याला मॅसेज डिस्प्ले केलेला आहे की त्याच्यामध्ये तुमचं एरोप्लेन मोड असल्यामुळे हेल्प करू शकत नाही. ठीक आहे, तर ह्याला आपण जो इंटरफेस आहे त्याला साईडला करून पुढची गोष्ट आपण डिस्कस करू. ठीक आहे, सो हिअर वी विल टेक अन एक्झाम्पल. तर याच्यामध्ये काय असणार आहे की जे काही टेक्स्ट टू स्पीच क्लास असणार आहे ते काय करतं, डेमॉन्स्ट्रेट करतं
की त्याच्यामध्ये आपण जे काही आपलं बेसिक ॲप्लिकेशन असतं तर त्याच्यामध्ये काय असतं आपलं सेट राईट टेक्स्ट अँड स्पीक इटचं हे जे काही फंक्शन असतं तर ते आपण याच्यामध्ये करू शकतो की जेणेकरून एक बेसिक ॲप्लिकेशन तयार करायचं त्याच्यामध्ये आपल्याला रायटिंग ए टेक्स्ट अँड स्पीकिंग ए आउट ह्या दोन्ही गोष्टी अलाव असल्या पाहिजे. तर यासाठी आपण एक एक्झाम्पल घेतो की ह्या एक्झाम्पलमध्ये आपण एक एक्सपेरिमेंट करणार आहे की जेणेकरून जो काही आपला ॲक्च्युअल डिव्हाइस असणार आहे मोबाईल डिव्हाइस त्याच्यावरती ते रन करायचं आहे. बिकॉज जे काही हेल्पिंगच्या ज्या फाईल्स असतात इनबिल्ट तर त्याच्यामध्ये ते आपल्याला हेल्प करतात. ठीक आहे. तर आपण बघूया स्टेप्स अँड द डिस्क्रिप्शन फॉर दिस एक्झाम्पल. तर हिअर आर द स्टेप्स अँड हिअर आर सम डिस्क्रिप्शन. सो फर्स्ट स्टेप विल बी you have to use Android Studio to create an Android application under the package of com.example.sairamkrishna. म्हणजे काय तुमचं जो काही ॲप्लिकेशनचं नेम असणार आहे पॅकेज त्यानुसार तुम्ही त्या गोष्टी तिथे लिहायच्या. ठीक आहे. देन द स्टेप सेकंड विल बी मॉडिफाय द src/mainactivity.java फाईल ॲड द टेक्स्ट टू स्पीच कोड. तर आता ह्या मेन ॲक्टिव्हिटी डॉट जावा फाईलमध्ये आपण टेक्स्ट टू स्पीच हा कोड ॲड करायचा असणार आहे जेणेकरून ते मॉडिफाय करा. त्यानंतर आपला जो नेक्स्ट राहतो तो होता थर्ड. त्यामध्ये आपण XML फाईलला एडिट करणार आहे मॉडिफाय म्हणजे जसं की activity_main.xml त्याच्यामध्ये आपण जो काही GUI कॉम्पोनंट असणार आहे रिक्वायर्ड त्याला आपण मॉडिफाय करणार आहे इन द activity_main.xml फाईल. Now the fourth is run the application and choose an Android device and install the application on it and verify the verification of the result जे ॲक्च्युअल मशीनवरती ते रन करायचं. ठीक आहे. तर कोड बघू आपण. तर पहिला असणार आहे तो src/mainactivity.javaसाठीचा कोड. याच्यामध्ये आपण स्टार्टिंगला काय घेणार आहे पॅकेजेससोबत आपण इम्पोर्ट करून घेणार आहे सगळ्या गोष्टी. ॲक्टिव्हिटी असेल OS बंडल असेल त्यानंतर ॲक्टिव्हिटी झाला OS बंडल झाला. त्यानंतर आहे आपला टेक्स्ट टू स्पीक. त्यानंतर आपल्याकडे आहे टेक्स्ट टू स्पीक झाल्यानंतर आपल्याकडे आहे अँड्रॉइड व्ह्यू डॉट. त्यानंतर आपणाला विजेट बटन आहे एडिट टेक्स्ट आहे लोकेट आहे त्यानंतर टोस्ट मॅसेज असणार. तर या सगळ्या बेसिक गोष्टी आपण त्याच्यात लोड करून घेतल्या. ठीक आहे. त्यानंतर आपण काय करणार आहे की आपण घेणार आहे जावाचा कोड. त्याच्यामध्ये पब्लिक क्लास मेन ॲक्टिव्हिटी एक्सटेंड्स द ॲक्टिव्हिटी पब्लिक क्लास मेन ॲक्टिव्हिटी in bracket we will going to take to speech that is T1. Then we will take edit text that is AD1 and then we will go for the B1 as a button. Then we will take a protected on create method. On create method मध्ये आपण काय करतो सेव्ह इन्स्टन्स स्टेटचा जो काही बंडल असणार आहे तो ॲज अ पॅरामीटर म्हणून घेतो. त्यानंतर ऑन क्रिएट मेथडमध्येच आपण सुपर डॉट ऑन क्रिएट इन ब्रॅकेट ऑन क्रिएट मेथडमध्ये आपण सेव्ह इन्स्टन्स स्टेट घेतो हा ॲज अ पॅरामीटर त्याच्यामध्ये आपण घेतलेला होता आणि त्यामध्ये घेतला. त्यानंतर घेतो आपण सेट कंटेंट व्ह्यू. त्याच्यामध्ये घेतो आपण लेआउट अंडरस्कोर ॲक्टिव्हिटी अंडरस्कोर मेन म्हणजे जो काय आपली ॲक्टिव्हिटी असणार आहे त्याचा आपण सेट कंटेंट व्ह्यूमध्ये घेतो. त्यानंतर राहतो ED1 म्हणजे आपला एडिट टेक्स्ट. त्याच्यामध्ये घेतो आपण एडिट टेक्स्ट. त्यानंतर घेतो आपण आय डी जो की आहे एडिट टेक्स्टचा ID. त्यानंतर घेतला आपण एडिट टेक्स्टसाठीचा झाला. आता घेतला आपण B1 बटन B1 आला त्यामध्ये घेतला ID जो काही बटनचा ID आहे तो घेतला. त्यानंतर आपण घेतला आहे T1 त्याच्यामध्ये घेतला आपण टेक्स्ट टू स्पीच. त्यानंतर पब्लिक वाईड इनिट घेतला त्यामध्ये टेक्स्ट टू स्पीचमध्ये गेट ॲप्लिकेशन कंटेक्स्ट घेतला न्यू घेतला टेक्स्ट टू स्पीच डॉट ऑनलाईन इनिट लिस्नर घेतला आता आपण बघितलेला लिस्नर घेतला कंटेक्स्ट घेतला. त्यानंतर आपण घेतलेला आहे की पब्लिक वाईड ऑन इनिट. ठीक आहे. पब्लिक वाईड ऑन इनिट याच्यामध्ये घेतलेला आहे आपण इंट स्टेटस इन ब्रॅकेट यू विल हॅव टेकन इफ स्टेटस इफ द टेक्स्ट टू स्पीच. आता स्टेटस नॉट इक्वल टू आता हे जे काही आपल्याला सिम्बॉल दिसतो हे जो काही ऑपरेटर दिसतो तो आहे नॉट इक्वल टूचा ऑपरेटर. तो जर ज्यावेळेला एरर नसतो त्यावेळेला आपण तो स्टेटस घेतला. त्यानंतर घेतला आपण T1 सेट लँग्वेज लोकल डॉट UK जसं आपण हिंदी डॉट इंडिया घेऊ शकतो असं बरेचसे घेऊ शकतो आपण डिपेंड्स की आपण काय करतो. B1 घेतला सेट ऑन क्लिक लिस्नर घेतला.
त्यामध्ये आपण घेतलेला आहे व्ह्यू डॉट ऑन क्लिक लिस्नर मेथड. व्ह्यू डॉट ऑन क्लिक लिस्नर, त्याच्यामध्ये घेतला पब्लिक वर्ड ऑन क्लिक मेथड, त्याच्यामध्ये घेतलेला आहे व्ह्यू व्ही. स्ट्रिंग टू स्पीक इज इक्वल टू ed1 डॉट गेट टेक्स्ट. get text, then convert it to the string. Edit text, get text, convert to the string. टेक्स्ट घेतला, एडिट केला आणि त्याला स्ट्रिंगला कन्वर्ट केला. मग त्यानंतर घेतला टोस्ट मेसेज, त्यामध्ये स्पीक केला, जे काय ॲप्लिकेशन कंटेस्ट आहे तो स्पीक केला, त्याचा जो काही टोस्टचा लेंथ किंवा शॉर्ट होता, लॉंग होता तो डिफाईन केला. त्याच्यानंतर आपण घेतला होता शो फंक्शन. त्यानंतर जो काही एडिट असणार आहे त्यामध्ये आपण घेतला की क्यूमध्ये फ्लश करायचा ॲज अ न्यू म्हणून आपण तो यूज करणार असतो. ठीक आहे, अशा प्रकारे आपण ते स्ट्रक्चर लिहितो. त्यानंतर घेतला पॉजसाठी. नेक्स्ट मेथड आहे ऑन पॉज मेथड. ह्याच्यामध्ये घेतला आपण t1 इज इक्वल टू नॉट इक्वल टू नल, स्टॉप करू शकतो किंवा शटडाऊन करू शकतो, किंवा आपण सुपर डॉट ऑन पॉज ही मेथड यूज करून पॉज करू शकतो. अशा प्रकारे ह्या गोष्टी आपण करू शकतो. सो द नेक्स्ट फाईल इज ॲक्टिव्हिटी अंडरस्कोर मेन डॉट XML, जी की लेआउट फाईल आहे. ह्याच्यामध्ये आपण इनिशियली काय करतो, जे काही रिलेटिव्ह लेआउट असेल किंवा लेआउट जो कोणता असणार आहे तो सेट केला. मी रिलेटिव्ह लेआउट सेट केला, त्याच्यामध्ये माझी विड्थ आली, हाईट आली, माझं पॅडिंग आलं, मार्जिन आलं, वर्टिकल असेल, हॉरिझॉन्टल असेल, त्यासोबत आपलं जे काही बॉटम असेल, टॉप असेल, त्यानंतर कंटेक्स्ट असेल, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आलेल्या आहेत. सोबतच ह्याच्यामध्ये एक पॉईंट राहतो की ट्रान्झिशन ग्रुप, लास्टचं जो काही टॅग असणार आहे तो आहे ट्रान्झिशन ग्रुप इज इक्वल टू ट्रू. हे फक्त याच्यामध्ये लिहावं लागतं आणि हा आपला बेसिक कोड सगळीकडे सिमिलर राहतो. त्यानंतर आपण घेतलेला आहे जो काही टेक्स्ट व्ह्यू आहे तो टेक्स्ट व्ह्यू घेतला. त्याच्यामध्ये आपण घेतला टेक्स्ट इज इक्वल टू टेक्स्ट टू स्पीच. त्यानंतर घेतला आपण अँड्रॉइडचं विड्थ घेतली, त्याची कंटेक्स्ट घेतला, त्याची हाईट घेतली, त्यानंतर आय डी घेतली, त्याचं टेक्स्टची साईज घेतली आपण. आय डी झाल्यानंतर साईज आहे 35 dp, डेन्सिटी पिक्सल घेतला आपण. त्यानंतर त्याचं जे काय अलाइनमेंट टॉप आहे, पॅरेंट टॉप आहे तो ट्रू केला. त्यानंतर सेंट्रल हॉरिझॉन्टलचं जे काय अलाइनमेंट आहे ते आपण सुद्धा ह्या ठिकाणी ट्रूज केलेलं आहे, जसं की इथे दिलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर घेतला टेक्स्ट टूसाठी नेक्स्ट सेम विड्थ घेतला, हाईट घेतला, जे काही टेक्स्ट असेल तो घेतला, त्यानंतर टेक्स्ट कलर घेतला, कलरचा कोड आपण घेतला. त्यानंतर टेक्स्टची साईज घेतली 35 डेन्सिटी पिक्सल्स. त्यानंतर जो आहे तो इमेज युजर टॅग आहे, त्याच्यामध्ये आपण इमेजची विड्थ, हाईट, आय डी, जे काही SRC म्हणजे ड्रॉएबल्स स्लॅश ABC. ड्रॉएबल्स स्लॅश ABC ह्याचा अर्थ काय राहतं की रिसोर्स RES फोल्डरमध्ये आपल्याला ड्रॉएबल्स मिळतो. RESमध्ये जे काही नॉन एक्झिक्युटेबल कोड असतो, म्हणजे जसं की इमेज असेल, टेबल असेल, तर या सगळ्या गोष्टी आपण ड्रॉएबल्स स्लॅश ABCमध्ये घेतो. त्यानंतर त्याचा जो काय आय डी असणार आहे, परत त्यानंतर त्याचा टेक्स्ट व्ह्यू असणार आहे, हॉरिझॉन्टल असणार आहे. त्यानंतर आपण घेतो त्या अँड्रॉइडची थीमला काय घेतो आपण, स्टाईल स्लॅश बेस. लास्ट लाईन आपल्याला दिसते बघा, स्टाईल स्लॅश बेस, आणि त्याच्यासोबत आहे टेक्स्ट अपीअरन्स म्हणजेच ॲप्लिकेशन कम्पॅटेबल APP-COMPAT. ठीक आहे. एडिट टेक्स्टमध्ये सेम पुन्हा तेच येतं की विड्थ आली, हाईट आली, तुमची आय डी घेतला, लेआउट घेतला, त्यानंतर घेतला आपण खाली लास्ट लाईनच्या जवळपास तिथे घेतला आपण टेक्स्ट कलर, त्या कलरला कोड त्याचा जो असेल तो, त्यानंतर कलर हिंट घेतली, त्या कलर हिंटचा जो काही कोड असेल तो घेतला ह्याच्यामध्ये. त्यानंतर घेतला बटनला पण सिमिलर राहतं की त्याची विड्थ आली, हाईट आली, त्यानंतर टेक्स्ट आला, आय डी, एडिट टेक्स्ट वगैरे, आणि त्यानंतर त्याचं जे काय मार्जिन असेल आणि टॉपचं असेल किंवा बॉटमचं असेल. त्यानंतर लास्टला आपण सगळा कोड झाल्यानंतर सगळ्यात लास्टला आपण जो काय त्याचा DP असणार मार्जिन टॉपचा, तर तो घेतला डेन्सिटी पिक्सल. त्या लास्टला आपण घेतला रिलेटिव्ह लेआउटचा जो काही टॅग आहे तो आपण इथं क्लोज केलेला आहे. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये हा कोड इतपत होता. ठीक आहे, तर नेक्स्ट ह्याच्यामध्ये दुसरी फाईल आहे त्या स्ट्रिंग्स डॉट XML फाईल. ह्याच्यामध्ये स्टार्टिंगला घेतला आपण रिसोर्सेसमध्ये आपण घेतला स्ट्रिंग नेम इज इक्वल टू ॲप्लिकेशन नेम, माय ॲप्लिकेशन अँड स्ट्रिंग क्लोज, त्यानंतर रिसोर्स टॅग क्लोज. तर स्ट्रिंग डॉट XML ह्याच्यामध्ये आपल्याला एवढाच कोड आहे.
नेक्स्ट आहे अँड्रॉइड मॅनिफेस्ट डॉट XML फाईल. सो हिअर स्टार्टिंगला आपण काय करणार आहे, याच्यामध्ये जो काही मॅनिफेस्ट फाईल असणार आहे की जेणेकरून त्याचं जे काही ॲप्लिकेशन APK/resource अँड्रॉइड जे काय पॅकेजमध्ये घेतो. पॅकेज म्हणजे जे काय आपलं कॉम डॉट ॲप्लिकेशन किंवा एक्झाम्पल असेल ते घेतो, जे की APK/resource/अँड्रॉइडमध्ये असतं. त्यानंतर ॲप्लिकेशनमध्ये घेतला बॅकअप. जर हवा असेल तर आपण ट्रू करायचा. जर तिथं आपल्याला अलाउ बॅकअप नसेल तर आपण तिथं फॉल्स करू शकतो ट्रूच्या ठिकाणी. ठीक आहे. त्यानंतर जसं आपण ॲप्लिकेशनचे जे काय अँड्रॉइड ॲप्लिकेशनचा आयकॉन असणार, तर आयकॉन आपण लॉन्चरमध्ये तर ॲप्लिकेशन आहे त्यामुळे त्याला लॉन्चरला आयकॉन द्यावा लागतो. सेम त्याचं जे काही ॲप्लिकेशनचं नेम असणार आहे त्या ठिकाणी आपण ॲज त्याला लेबल म्हणून कन्सिडर करणार आहे. लेबलसाठी आपण स्ट्रिंग ॲप्लिकेशन नेम घेणार आहे. त्यानंतर त्या ॲप्लिकेशनची जी काही थीम असेल तर ती थीम आपण स्टाईल/ॲप थीममध्ये आपण घेणार आहोत, स्टाईल/ॲप्लिकेशनच्या थीममध्ये. सो द नेक्स्ट इज ॲक्टिव्हिटी. ॲक्टिव्हिटीमध्ये आपण जे काय अँड्रॉइडचं नेम असेल तर ते मेन ॲक्टिव्हिटी डॉट मेन ॲक्टिव्हिटी आणि जे काय त्याचं लेबल असेल तर ते लेबल ॲप्लिकेशन नेम. त्यानंतर घेतला आपण इंटेंट डॅश फिल्टर. याच्यामध्ये ॲक्शन आणि कॅटेगरी 2 पॉईंट घेतल्यात. ॲक्शनमध्ये काय घेतो आपण, जे काय आपलं अँड्रॉइडचं जे काय नेम असणार आहे. ठीक आहे. तर नेम आपण घेतलं आणि जे काय आपलं मेन अँड्रॉइड डॉट इंटेंट डॉट ॲक्शन डॉट मेन ॲक्टिव्हिटीचं मेन ॲक्शन आपण त्याचं नेम ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे. ही झाली आपली ॲक्टिव्हिटी. त्यानंतर आहे कॅटेगरी. कॅटेगरीमध्ये पण आपण घेतलेला आहे सिमिलर अँड्रॉइड डॉट अँड्रॉइड कोलन आणि कोलनमध्ये इन्व्हर्टेड कॉमामध्ये आहे अँड्रॉइड डॉट इंटेंट डॉट कॅटेगरी डॉट लॉन्चर. लॉन्चरची जी काही कॅटेगरी आहे लॉन्चरची तर ती त्याच्यामध्ये घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण केलेलं आहे क्लोज. ठीक आहे. तर आउटपुटमध्ये आपण ज्यावेळेला ॲप्लिकेशन रन करतो तर त्यावेळेला आपल्याला ते ॲक्च्युअल जे काही फिजिकल डिव्हाइस असतं त्याला ते कनेक्ट करून घ्यावं लागतं. सो आय अज्युम दॅट यू हॅव कनेक्टेड युअर मोबाईल डिव्हाइस टू द ॲक्च्युअल. ठीक आहे. तर त्यावेळेला आपण ज्यावेळेला रन करतो आपण अँड्रॉइड स्टुडिओ यूज करणार आहोत. त्यामध्ये आपण प्रोजेक्ट ॲक्टिव्हिटी फाईल्समध्ये जाऊन आपण जो काही रनचा आयकॉन असतं त्याला आपल्याला ते करावं लागतं. म्हणजे हा ॲक्च्युअली आयकॉन आहे, ॲक्च्युली तो मिसप्लेस झालेला आहे. जो काय ॲक्च्युअली आयकॉन असणार आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपण ते रन करू शकतो. सो ॲप्लिकेशन रन करण्याच्या अगोदर आपल्याला एक इंटरफेस दिसते, एक विंडो येते. तर ती विंडो आपण आता बघूया की जेणेकरून ही विंडो आपल्याला अपेअर होते. त्याच्यामध्ये आपल्याला जो काही डिव्हाइस असणार आहे व्हर्च्युअल डिव्हाइस तर तो तिथं दिसतो. जसं API लेवल दिसतं, कोणता डिव्हाइस आहे तो, सगळ्या गोष्टी दिसतात. तर ते सगळं आपण चूज करायचं आपल्यानुसार आणि खाली त्याच्या ते स्क्रोल केल्यानंतर म्हणजे हे वरून आपल्याला सगळ्या गोष्टी अशा दिसतात आणि या सगळ्या गोष्टी सिलेक्ट झाल्यानंतर आपण सगळ्या गोष्टी लॉन्चर इम्युलेटर असेल किंवा ओके करायचं आणि ते क्लोज करून नेक्स्ट करायचं. तर पहिल्यांदा आउटपुटला आपल्याला काय दिसते, टेक्स्ट टू स्पीच असा यूजर इंटरफेस आपल्याला दिसतो की याच्यामध्ये आपल्याला एक एडिट टेक्स्टसाठी दिसतं आणि खाली बटन दिसतं. ज्यावेळेला आपण एडिट टेक्स्टमध्ये एखादा टेक्स्ट टाईप करायचं आणि त्यानंतर क्लिक टू द टेक्स्ट टू स्पीच बटनला क्लिक करायचं. हा झाला आपला पहिला एडिट टेक्स्ट आणि त्यानंतर टेक्स्ट टू स्पीच बटन. ठीक आहे. तर ह्यावेळेला क्लिक केल्यानंतर आपल्याला काय दिसते की हा एडिट टेक्स्ट हा बटन झाला. त्यानंतर आपल्याला नोटिफिकेशन एक येते. त्या नोटिफिकेशन आल्यानंतर पण आपल्याला एक साऊंड ऐकायला येतो की जेणेकरून पुढच्या जे काही इमेज आहे त्याच्यामध्ये आपण दिसतं की याच्यामध्ये आपल्याला एक एडिट टेक्स्टमध्ये आपण इथे लिहिलेला आहे टेक्स्ट ट्युटोरियल पॉईंट्स आणि त्याच्या खाली आपल्याला आहे बटन. तर त्यावेळेला एक्झिक्यूट केल्यानंतर आपल्याला काय दिसणार आहे की जो आपण प्रिव्हियसली आपण एखादी इन्स्ट्रक्शन दिली होती ती इन्स्ट्रक्शन आपल्याला ऐकू येते. त्यानंतर जर आपण नेक्स्ट टाईमला जर बघायचं असेल तर मगाशी काय दिलेलं आपण एखादा एडिट टेक्स्ट जो दिला असेल त्याला करून त्याची जी काही नोटिफिकेशन असणार आहे ते आपल्याला ऐकू पण येणार आहे दिसणार पण आहे. ठीक आहे. त्यानंतर ज्यावेळेला आपण नेक्स्ट करतो त्यावेळेला आपण सिमिलर आपण दुसऱ्या याच्यासाठी पण करू शकतो, रिपीट करायचं. तुम्हाला पुन्हा एकदा नवीन साऊंड ऐकायला मिळतो जसं की आपल्या ह्या एक्झाम्पलमध्ये आउटपुटमध्ये दिसून येतं. ठीक आहे. तर जो नेक्स्ट ह्याच्यानंतर जो इंटरफेस असणार आहे तो असणार आहे डिरेक्टली इथं आपल्याला खाली दिसते बघा टोस्ट मेसेज असतो ट्युटोरियल पॉईंट्स. हा जो असणार आहे तो आपला टॉकबॅक असणार आहे आणि त्याच्या खाली आपल्याला बटन दिसतं. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला काय दिसतं की आपण एखादे टेक्स्ट एडिटमध्ये आपण टेक्स्ट टाकतो आणि त्यानुसार ते आपल्याला स्पीक करतं. ठीक आहे. तर यानंतर एक एक्झाम्पल आपण
गुगलसाठी घेऊया. आता मी इथं ओके गुगल असं म्हटल्यानंतर आपल्याला एक युजर इंटरफेस दिसतो, त्याच्यामध्ये मी सर्च करतो. ठीक आहे. ओपन यूट्यूब. तर ते सांगतं आपल्याला की त्याच्यामध्ये आपल्याला इंटरनेट कनेक्शन नाही आहे, तुमचा मोबाईल एरोप्लेन मोडवरती असल्यामुळं त्या मोमेंटला आपण ते प्ले करू शकत नाही. तर अशा प्रकारे जे आपल्याला दिसतं, जे टेक्स्ट, ते आपल्याला ऐकायला सुद्धा मिळतं विथ द हेल्प ऑफ टॉकबॅक किंवा टेक्स्ट टू स्पीच. ठीक आहे. तर ह्या सेशनमध्ये आपण एवढा पार्ट कवर केलेला आहे. नेक्स्ट पार्ट नेक्स्ट सेशनमध्ये. थँक्यू.